आता सर आले होते, बुलेटची फायरिंग फोडत होते. फ्रेंड्स पण चावी काढली. ठीक आहे चलो चावी काढून घेतली. विचारायचं आत्ता आले तरी. नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह. तर मित्रांनो, आज आहे आमच्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे. त्याचबरोबर आहे आज 1 प्लेचं कॉम्पिटिशन आहे. तर त्यासाठी आम्ही मस्तपैकी तयार झालेलो आहे. काल होता बॉलिवूड डे, पण मला काम असल्यामुळे जायला जमलं नाही. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या केकेवास कॉलेजचा ट्रेडिशनल डे. सो बाकी माझे मित्र तयार झालेत. थोडंसं उशीर झाला आहे पण काही हरकत नाही. लेट्स गो. चलो. चप्पल आता माझी रस्त्यात पडली आहे. की ओम आणि गौरव गेला आणायला. बघा तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली गाईज नवीन चप्पल असल्यामुळे सटकून पडून गेली. थँक गॉड. अचानक पडून गेली गाईज. हळू अरे धू आले बघा. आणली का रे इकडे द्या पुढे. येस. अरे पाव्या तू पण झाला एक. अरे पाय का. चलो गाईज लेट्स गो. आयडेंटिटी कार्ड दाखवावं लागतं गाईज. चलो. फायनली आता मी कॉलेजला आलेलो आहे आणि जवळपास 11:15 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला कॉलेजचा ॲम्बियन्स दाखवतो. सो हे बघा बाकी काय असे सगळे तयार झाले. हा ओम काय करतोय काय माहिती. सो त्याला कोणी नाही आहे अजून. कार्यक्रम स्टार्ट झालेला नाही आहे. तोपर्यंत फोटोशूट करून घेऊ. मग बाकी बघताच काय काय आहे. इथं कॅमेरा आणलेला आहे. फोटोशूट चालू आहे गाईज. लेट्स सी अजून काय काय बघूया. ॲक्च्युली जर काल आलो असतो ना तर तुम्हाला मी बॉलिवूड डे दाखवू शकलो असतो. त्यामध्ये अनेक सारा हिरो हिरोईन तयार होता. परंतु हरकत नाही. आज ट्रेडिशनल डे. आज सिम्पलच असते सर्व. लेट्स सी दाखवतो. ऑलराईट गाईज, तर आता या ठिकाणी कॉरिडॉरमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी डान्स परफॉर्मन्स होईल. त्याच्यानंतर आपला 1 प्लेचा कार्यक्रम स्टार्ट होईल. सो बघूया. थोडंसं बाहेर जाऊन येतो. नाव रजिस्टर केलेलं आहे. बघूया कसं होतं काय. लेट्स गो. गाईज आमच्या ज्या टीचर होत्या केकेवागच्या त्यांचा दुर्दैवी ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळं थोडेसे डेज शांततेत आम्ही सेलिब्रेट करतो आहे. खूप वाईट झालं. त्या कॉलेजला येत होत्या नेहमीप्रमाणे. जवळपास सकाळचा टायमिंग होता 8च्या दरम्यान आणि अमृतधाम चौफुलीजवळ त्यांचा ॲक्सिडेंट झाला. जे हे कॉलेज आहे आमचं हे धात्रक फाट्यावरचं म्हणजे बळी मंदिराजवळचं आहे. कॉलेजला मस्त मुलं हे बनवून आले ट्रेडिशनल चाबूक. डान्स जे आहे ते चालू झाले म्हणजे इनॉग्रेशन जे आहे ते चालू झाले बघा. कदम तो प्रसंग कसा होता आणि हा प्रसंग तुम्हाला शेर शिवराज या चित्रपटात पण बघायला भेटेल. तर तो प्रसंग कसा होता तर मी तुम्हाला दाखवतो. कळकटलेल्या कपड्याचं मदर काकाकडे पाहिलं. मदर काका काका मागा ना काहीतरी म्हणजे मी यातून उतरावी. शिवबा ज्यांनी महाराष्ट्रासाठी देव ठेवलं, ज्यांनी महाराष्ट्रासाठी आयुष्य वेचलं, या भूमीसाठी पुन्हा एकदा रक्त वेचलं, त्या रक्ताचा रक्तरंजित अभिषेक या भूमीला घातला. राजा त्यांनी काही मागितलं नाही. माझ्यासारख्यानं काय मागायचं. काका काका मागा ना काहीतरी म्हणजे मला यातून उतरेल. शिवबा शिवबा द्यायचंच म्हणतो ना बाळा, द्यायचंच म्हणतो ना. इतक्यात कळकटलेल्या कपड्यातला म्हातारा तटकन उभा राहिला. सिंहासनाच्या पुढायला सिंहासनाला मुद्रा केला. सिंहासनावरची चादर ओढली. छाती लावून सांगितलं शिवबा
शिवा द्यायचंच म्हणतो ना बाळा, द्यायचंच म्हणतो ना, तर एकच दे. ह्या महाराष्ट्राचं जे सिंहासन आहे ना, हे जे स्वराज्याचं जे सिंहासन आहे ना, याच्यावरचं चादर बदलण्याचं रोजचं काम या म्हाताऱ्याला दे, बाकी काहीच नको. म्हणून खऱ्या आता महाराष्ट्र बनला बुलला, जय शिवरायांचा झाला. जय शिवराय. धन्यवाद. सो गाईज आता पार्किंगमध्ये आलो. पार्किंगमध्ये आल्यानंतर बघितलं तर हे काय सर्व बुलेटचे फटाके फोडत होते. सरांनी त्यांच्या बुलेटच्या चाव्या जमा करत होते. हे बघा ॲक्च्युली गाईजमध्ये ॲक्ट चालू होता. जसं की तुम्ही बघितलं असं माझा वन ॲक्ट प्ले होता, तसं बाकीच्या पार्टिसिपेंट्सचा पण होता. तर हे आमचे पीटीचे सर आलेत जे बरं सर्व स्पोर्ट्सचं बघता आणि तिकडं पण बुलेटचे फटाके फोडत होते त्या साईडला मुलं. त्यांची चावी जमा करण्यासाठी सर गेले. तो बघूया त्यांना भेटतं का नाही. आता सर आले होते, बुलेटची फायरिंग फोडत होते. फ्रेंड्स सगळे मित्र. आणि बघितलं जसं तुम्ही कसं आले ते सर. हे बघा यांची पण चावी काढली. ठीक आहे चलो, चावी काढून घेतली. हे बिचारे तर आत्ता आले तरी. अशा काही पद्धतीने आमच्या कॉलेजचे डेज साजरा होत आहे. सो चला विचारूया सर्वांना. स्टार्टिंग फ्रॉम माय फ्रेंड प्रथमेश. प्रथमेश 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 कसं वाटतंय तुला? कसा एक्सपिरियन्स आजचा? एक नंबर माझी सगळे. आणि काहीच हा इतका फोटो काढतो. तू असं घेऊन टाक. तिकडून गायब करून आलेलं आहे. गायब केलंय आम्ही. ते पण सगळे फोटो काढायला लावताय बघा. तुम्हाला दिसत असेल सगळे फोटो काढताय. आपला 1,60,000चा फोन आहे म्हटलं तर फोटो तर काढावंच लागेल ना. बाकी किती सजून धजून आले बघा. कडक कडक किती फोटो चालू आहे बघा. एक हो 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 हो. खरं तर काहीच मी एवढा कॉलेजला येत नाही कारण कामाचं असतं ना, त्याच्यामुळे जास्त येत नाही. तर असं डेजला येतो फक्त स्टाईल मारायला. सो गाईज हे आहे माझे क्लासमेट्स. आम्ही सर्व TY BBA मध्ये आहोत आणि बऱ्याच दिवसानंतर आमची खरं तर भेट झाली आहे. सो गाईज अशा काही पद्धतीने हा आमचा कॉलेजचा कॉरिडॉर आहे. भरपूर मोठं आहे, साधारण 5-7 मजलीचं. बाकी तुम्ही बघू शकता सगळे काही वेगवेगळे बनलेले, साऊथ इंडियन बनलेले. सो चला आतमध्ये बघूया काय. फुले गुलाब का. जे कार्यक्रम होता वॉकिंगचा तो झालेला आहे. तो आता आम्ही चाललो आहे जस्ट एक रील शूट करायची, तर रील शूट करूया चला. ओमची मुलं हवा आहे काहीच आज. ओम इकडं बघून घे. हे बघा किती
चला चला घरी चालायला लावत होतो मी. सो गाईज दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता सर्व डेज कंप्लीट झालेले आहेत. सर्व मुलांना जे गार्ड लोक आहेत ते बाहेर काढताय, तुम्ही बघू शकता. म्हणजे ऑलमोस्ट आता गेट बंद करायचा टायमिंग झालेला आहे. गेट बंद करताय, सगळं मुलं बाहेर आलेले आहेत आणि आता आपण पण घरी जाऊया, थोडं काही नाश्ता करूया, घरी जाऊया. लेट्स गो. खूप छान होता दिवस, खूप मजा आली. काही काही नवीन गोष्टी तुम्हाला मी दाखवल्या. आय होप तुम्हाला त्या आवडल्या असतील. सो बघूया. चला गाईज, आता सिक्युरिटी गार्ड पण सर्वांना पुढे जायला सांगता. गेट समोर गर्दी नाही करायची आहे. सो बघा, चला प्रथमेश घरी चला. आता आम्ही आलोय नाश्त्याला या ठिकाणी. एक डिअर डोसा म्हणून आहे हायवेला. सो इथं मस्तपैकी आम्ही रस वगैरे पितोय, एकदम मस्त आहे. दुपारचे जवळपास 3 वाजता आले. आता निघूया घरी. कोणाशी बोलतो? तो गाईज हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. Here we go.